भामट्या सानिकाला रंगेहात पकडून श्रावणीने फोडलं थोबाड आणि विशंभरने पत्रकारांसमोर श्रावणीची बाजू घेत इंद्रणीलबद्दल असा काय निर्णय घेतला की अलकनंदाचे धाबेदान आणले. नक्की काय झालं चला तर बघूया. अनुराधा म्हणून जाते, घ्या तुमच्या सुनेला आत. याचा सानिकाला खूप राग येतो आणि ती आत निघून जाते. शशांक म्हणतो, मी आलोचा, मला एक फोन करायचा. आता मात्र शुभू आणि श्रावणीला त्याचा संशय येतो. श्रावणी विचार करते, ह्या घरामधील कोण बाहेर बातम्या देत असेल. ते आता शुभूला खुणवते आणि शुभू शशांकच्या मागे जातो. तो आता फोनवर बोलत असतो आणि शुभू ऐकतो. सानिका घरामध्ये येते आणि खूप नाटक करत असते की मला नाही जगायचं आता, माझी खूप बदनामी झाली, आता माझ्याशी कुठलाच मुलगा लग्न करणार नाही, आता मी काय करू. तेवढे शुभू आणि शशांक पण येतात. श्रावणीला तिची खूप कीव येते आणि ती तिच्याजवळ बसते आणि म्हणते, सानिका तू आत्ताच माझ्याबरोबर चल, आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्या इंद्रणीच्या विरोधात तक्रार दाखल करूया. पण सानिका म्हणते, मला काही करायचं नाही. अनुराधा म्हणते, ए नटमोगरे, माझी सानिका कुठेही जाणार नाही, ना पोलिसात, ना कोर्टात, ना महिला मुक्ती केंद्रात. श्रावणी ते सासूबाई, अहो असं करून कसं चालेल. अहो सानिकाला न्याय मिळायला हवा. आपण जर शांत बसलो तर सगळ्यांना असं वाटेल की सानिकाचीच चूक आहे. त्यामुळे म्हणते, इंद्रणीला आणि स्वीटीला धडा शिकवायलाच हवा. शोभी म्हणते, आता तू आम्हासनी सांगणार, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू एक काम का नाही करत, तूच घर सोडून जा. तू इथून गेली तर सगळेच प्रॉब्लेम दूर होतील. आता मात्र श्रावणी आवाज चढवते आणि म्हणते, शोभाताई मी इथून कुठेही जाणार नाही, कारण हे माझं सासर आहे. हां, इथून कुणी जाईल तर तुम्ही, कारण बहुतेक तुम्ही विसरलात हे तुमचं माहेर आहे, सासर नाही. आणि लग्न झालेली मुलगी माहेरी पाहुणी म्हणून राहते, इथे कायमची ठाण मांडून बसत नाही. शोभी म्हणते, अय्यो आई, बघितलं की ही काय बोलते. ए, मला काही इथं राहायची हौस नाही, तुझ्या नवऱ्याला सांग माझा हुंडा दे म्हणून. शशांक म्हणतो, बरोबर आहे, ठरल्याप्रमाणे हुंडा द्या, मी घेऊन जातो शोभीला. श्रावणी शशांकला म्हणते, बहुतेक तुम्ही विसरलात, हुंडा घेणं हे कायद्याने गुन्हा आहे, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ शकते. आता मात्र शशांक पण जाम हादरतो आणि म्हणतो, अय्यो शोभे, मी चाललो इथून. शोभी म्हणते, हाय का आता, मला सोडून कुठं निघालात. आणि श्रावणे, हे माझ्या आईबापाचं घर आहे, मी इथून कुठेही जाणार नाही. श्रावणी म्हणते, शोभाताई तुम्ही इथे राहू शकता, फक्त मला जायला सांगायचं नाही, कारण इथे मी लग्न करून आले, शुभूचा हात धरून नाही आले. त्यामुळे शेवटचं सांगते, इथून मला कुणीही बाहेर काढायचं नाही आणि कुणी काढूही शकत नाही. विशंभरच्या घरामध्ये पत्रकार शिरतात. एक पत्रकार विशंभरला म्हणतो, तुमच्या जवळच्या कुटुंबातील माणसाशी हे घडतंय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. विशंभर म्हणतो, हे बघा, त्या प्रकरणात जर तो मुलगा दोषी असेल तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होणारच, कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. पत्रकार म्हणतात, यामध्ये तुम्ही लक्ष घालणार का. विशंभर म्हणतो, हो, शिक्षण मंत्री होण्याच्या नात्याने मी या प्रकरणात लक्ष घालणार आणि जेवढं होईल त्या मुलीला न्याय मिळवून देणार आणि त्या मुलाला ज्यांनी कुणी साथ दिली असेल त्याला कोर्टात खेचणार. आता मात्र अलकनंदाला दिवसा तारे दिसतात, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. ते आता स्वीटीला फोन करून म्हणते, अगं विशंभरने ह्या प्रकरणात लक्ष घातलंय. स्वीटी म्हणते, काय, पण विशंभर साहेब ह्यामध्ये कसे पडले. अहो त्यांना तर श्रावणीचा राग आहे ना. अलकनंदा म्हणते, पत्रकार परिषद भरली होती आणि त्याने पत्रकारांसमोर ऐलान केलंय की तुझा भाऊ जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होणार. स्वीटी म्हणते, काय, आता तिचा चांगलाच माज उतरतो. अलकनंदा घाडगे पाटलांना सांगते. घाडगे पाटील म्हणतात, पण यात विशंभरनी कसं लक्ष घातलं. त्याला जर कळालं ना, त्याच्या पुरीच्या घरी जाऊन मी तमाशा केला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये माझा हात आहे, तर माझी कारकिर्दी नष्ट झाली म्हणूनच समजा. सानिका एका कोपऱ्यामध्ये बसून कोणाशी तरी चॅटिंग करत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एवढं हसू असतं की ते श्रावणी बघते. ती मनात म्हणते, ही सानिका कुणाशी चॅटिंग करते आणि एवढी खुश. ती सानिकाजवळ जाते आणि म्हणते, सानिका मला सांग, आता इंद्रणील कुठे आहे. आता मात्र सानिका चांगलीच हादरते. तिच्या चेहऱ्यावरची भीती बघून श्रावणी विचारते, तू तिच्या संपर्कात आहे का. सानिका रागात म्हणते, मला काय माहिती इंद्रणील कुठे. श्रावणी म्हणते, तुला जर माहीत नाही इंद्रणील कुठे तर तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसला आहे गं. तेवढे अनुराधा म्हणते, ए नटमोगरे, इंद्रणीलविषयी तिला काय विचारते गं. शोभी म्हणते, एवढा शानपणा करून गेली ना पोलीस स्टेशनला इंद्रणीलची कंप्लेंट करायला, मग तू शोधून आणखी त्याला. आता श्रावणी सानिकाकडं संशयाने बघायला लागते आणि सानिका खाली बघून घेते. आता श्रावणीला कळून चुकतं की सगळेजण
स्वीटी आणि इंद्रणीला सामिले. आता बदललेली श्रावणी तुम्हाला बघायला आवडेल का? असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.